छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद होती, ना होते शिवबा तो सुन्नत सबके होती. हे कवी फुलेशांचे वचन आपल्या सगळ्यांच्या स्मरणात असतीलच. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठ्यांचेच नव्हे, तर संपूर्ण अखिल हिंदूंचे सम्राट होते, हिंदूंचे महाराज होते, हिंदूंचे महाराज आहेत आणि सकल हिंदूंचे सम्राट महाराज हे नित्य असतील. जोपर्यंत हे जग असेल, जोपर्यंत ही पृथ्वी असेल, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण होणार नाही असा दिवस नसेल. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे मनामनात, हृदयामध्ये अजरामर असतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठेपणा हा केवळ महाराष्ट्र, भारत इतकाच मर्यादित नसून आज आपल्याला माहिती आहे की जगातल्या मोठमोठ्या राष्ट्रांमध्ये, वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल शिकवलं जातं. शिवाजी महाराजांच्या मॅनेजमेंटवरती शिकवलं जातं. शिवाजी महाराजांच्या गोरिला वॉरफेअर अर्थात छापेमार युद्ध पद्धतीबद्दल शिकवलं जातं. या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांच्या बाबतीत या अजरामर आहेत आणि त्या जग असेपर्यंत अजरामरच राहतील. नमस्कार मित्रांनो, मी महेश भानुदास गोळे, आपला ज्योतिष मित्र म्हणा, ज्योतिष सखा म्हणा, परंतु मी एक ज्योतिष अभ्यासक आणि या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे विषय आपल्यासमोर या व्हिडिओच्या संदर्भातून घेऊन येत असतो. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली जी सनातन पद्धती आहे, सनातन हिंदू पद्धती, याच्यामध्ये आपण तिथीप्रमाणे जन्मदिन साजरे केले पाहिजेत किंवा कुठलाही उत्सव केला पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन हा एका कुठल्याही मोठ्या उत्सवापेक्षाही मोठा आहे. त्यामुळे त्यांचा हा जन्मदिन साधारणपणे हा तिथीप्रमाणे केला पाहिजे. हिंदू पंचांगाप्रमाणे त्यांची जी तिथ आहे ती फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया अशी असते आणि आजचाच तो सुदिन पावन असा दिन आहे. मित्रांनो, भले इंग्रजी पद्धती आहे त्याच्याप्रमाणे हा 19 फेब्रुवारी रोजी दिवस साजरा केला जात असला तरी ज्योतिषशास्त्र आणि कालगणना जी आहे, जी ॲक्युरेटली आपण पकडली जाते, ती आपल्या हिंदू कालगणनेप्रमाणे असते. त्यामुळे हा व्हिडिओ आज बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे. मित्रांनो, मी एक फार छोटा व्यक्ती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या या अचाट, मोठ्या, दैवतुल्य अशा व्यक्तिमत्वाच्या कुंडलीचं विश्लेषण करू किंवा त्याच्याबद्दल काही सांगू माझी तितकी लायकी नाही. परंतु एक छोटासा प्रयत्न, जे काही आपण थोडंफार शिकतो त्यातलं काहीतरी आपल्यासमोर घेऊन यावं या दृष्टीने जे काही थोडकं छोटं मोठं ज्ञान माझ्या या पदरात पडलेलं आहे ते आपल्यासमोर मांडण्याचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहे. सुरू करूया आपण आजचा व्हिडिओ. एक महत्त्वाचा मुद्दा मला अजून सांगायचा आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण वाचलं असेल, ऐकलं असेल की शेवटचा विष्णूचा अवतार जो असेल तो कल्की अवतार, आणि त्या अवताराद्वारे हिंदूंचं म्हणा किंवा धर्माचं रक्षण जे आहे ते देव करणार आहे. परंतु मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्याच रूपाने कदाचित या अवताराचं आगमन झालं असावं आणि त्यांनी धर्माचं रक्षण, हिंदूंचं रक्षण, पर्यायाने संपूर्ण सनातनाचं रक्षण त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेलं आहे. असो, देवाची जी इच्छा असेल त्याप्रमाणे गोष्टी घडतील. कदाचित माझा हा समज असेल किंवा गैरसमज असेल तो येत्या काळामध्ये परमेश्वराच्या कृपेने त्या गोष्टी घडतील, आपल्याला कळेल. परंतु हे माझं व्यक्तिगत मत आहे. कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपल्यासाठी ही जी जन्मपत्रिका आहे ती आपल्यासमोर मांडलेली आहे. तर या जन्मपत्रिकेतले काही विशेष गोष्टी, काही गुण किंवा काही अशा गोष्टी ज्या आपण याच्यातून समजू शकू त्यासाठी मी ही पत्रिका आपल्यासमोर लावली. आपण पाहूया काय गोष्टी आपल्याला यातून पाहता येतील. तर सगळ्यात पहिलं, छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत शूरवीर होते आणि त्यांचं जे धीरात्मक म्हणजे शौर्याला एक धीरात्मकतेची एक झालर होती. म्हणजे केवळ असे आसुरी पद्धतीने, आक्रमक पद्धतीने असा हल्ला करणारे नसून शांतपणे, हळुवारपणे, मांडणी करून योग्य पद्धतीने त्यांचं शौर्य हे त्यांनी दाखवून दिलं होतं. याचं कारण काय, तर उच्चचे असलेले शनी महाराज तिसऱ्या घरामध्ये, जो आपण पराक्रमाचा भाव म्हणतो, त्या पराक्रमाच्या भावामध्ये शनी महाराज उच्चचे बसलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला असं दिसून येतं. दुसरं, त्यांच्या कुंडलीतल्या सप्तम भावामध्ये आपल्याला बुध, गुरु आणि सूर्य यांची युती दिसते आणि या युतीची दृष्टी लग्न भावात म्हणजे त्यांच्या विचारशैलीवरती आपल्याला दिसते. त्याच्यामुळे सूर्य असल्यामुळे राजेशाही असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. गुरु म्हणजे ज्ञान आणि बुद्धी, बुध या त्रिग्रही चांगल्या ग्रहांची युती त्यांच्या संपूर्ण जे एक परिपाक होता, त्यांचं व्यक्तिमत्व होतं त्याला फुलवणारी, त्याच्यामध्ये वेगवेगळे आयाम टाकणारी, जे आयाम जसं मी म्हटलं बुद्धी, ज्ञान आणि राजेशाहीपणातली जे धाक असणं किंवा सगळ्यांना सोबत घेऊन चालण्यासारखं राजेशाही जे एक वृत्ती असते, राजेशाही जे मत असतं त्याप्रमाणे त्यांची पर्सनॅलिटी या युतीद्वारे घडलेली होती. त्याच्यानंतर मंगळ लाभ भावामध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं राहू आणि
चंद्र ही युती दशम भावात आपल्याला झालेली दिसते. आता काही लोक म्हणतील ते हा ग्रहण दोष आहे, परंतु आपल्याला सांगू इच्छितो की त्यांनी स्वराज्याची स्थापना जेव्हा केली तेव्हा त्यांची मंगळ दशा सुरू असावी आणि त्या मंगळ दशेमध्ये लाभ भावत असल्यामुळे तेव्हा त्यांनी आपल्या स्वराज्याची पायाभरणी रचना केली. आणि त्यानंतर स्वराज्य जे विस्तारले गेले हे राहू दशेच्या काळात झालेलं आहे आणि राहू हे चंद्रासोबत असल्यामुळे आणि दशम भावात म्हणजे आपण ज्याला करिअरचा भाव म्हणतो त्याच्यामध्ये असल्यामुळे त्यांचं जे साम्राज्याचा विस्तार होता तो विस्तार या काळामध्ये राहू दशेमध्ये झालेला आहे, हे विशेष आहे. तिसरं आपण जे म्हणतो की महत्त्वाची त्यांना आईची साथ नित्य भेटली, म्हणजे आईच त्यांचं मार्गदर्शक होती. आई त्यांना नित्यनेमाने काय करावं त्यांची जडणघडण जी होती त्यांच्या आईच्या माध्यमातून जिजामातेच्या माध्यमातून झाली होती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि जिजामाते त्यांना शेवटपर्यंत साथ लाभली, त्यांनी मार्गदर्शन केलं आणि या स्वराज्याची मुहूर्तमेढ लावली गेली. आणि त्यानंतर एवढं वटवृक्ष जे हिंदवी साम्राज्य झालं याच्यामागे राजमाता जिजाऊंचा फार मोठा हात होता. आपण बघू शकता की चंद्र महाराज उच्चीचे होऊन आपल्याला दिसेल की दशम भावात बसलेले आहेत आणि त्याची दृष्टी चतुर्थ घरावर आहे. त्याच्यामुळे त्यांना हे आईचं सौभाग्य किंवा मदत किंवा मार्गदर्शन जे आहे आपल्याला पाहिलेलं झालेलं आपल्याला पाहता येतं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आपण जे म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी शोधून काढलेली छापेमार युद्ध पद्धती, त्यालाच आपण गनिमी कावा म्हणतो, याच्यावर एक पिक्चरही येऊन गेलेला आहे. तर गनिमी कावा का केला असावा, तर त्याचं उत्तर आपल्याला सापडतं तिसऱ्या घराचा स्वामी जो 7 नंबर राशी बनली तो शुक्र अष्टम भावात बसला आहे. आता तिसरा घर म्हणजे काय, तर पराक्रम आणि युद्ध म्हणा, पराक्रम म्हणा, लढाई म्हणा. आणि त्याचा स्वामी कुठं बसला, अष्टम. अष्टम भाव काय, तर अष्टम भाव पुन्हा हा एक गुप्त गोष्टींचा अशा काही गोष्टी ज्या गुप्तपणे केल्या जातात अशा भावाचा जे कारकत्व आहे ते अष्टम घरामध्ये. आणि त्या अष्टम घरात शुक्र महाराज बसल्यामुळे त्यांची युद्धनीती जी होती ती अचानक छापा घालणारी, शत्रूला न कळत त्यांच्यावर तुटून पडणारी आणि त्यांचा संहार करणारी अशी जी छापेमार युद्ध पद्धती होती, जो गनिमी कावा होता तो त्यांनी शोधला होता. त्याचबरोबर शुक्र महाराज हे दशम म्हणजे 10व्या घराचे स्वामी असून अष्टम बसले होते. म्हणजे त्यांचं जे करिअर म्हणा किंवा जे त्यांनी काम केलं त्या कामाचं ज्या गोष्टी त्यांनी म्हणजे छोट्याशा सरदारापासून, आपण जहागिरी होती त्यांच्याकडे, ते त्या जहागिरी पुण्याच्या जहागिरीपासून ते हिंदूंचं सकल हिंदूंचं साम्राज्य स्थापन करण्याचं काम गुप्तपणे म्हणा सुरुवातीच्या काळात आणि नंतर गनिमी काव्याच्या पद्धतीने थेट शत्रूशी युद्ध न करता मैदानी युद्ध कमी करत अशा पद्धतीने साम्राज्य विस्तारलं गेलं. याचं कारण शुक्र महाराजांचं या अष्टमघात. आणि शुक्र महाराज सुद्धा उच्चीचे आहेत, आपण बघू शकता. तर 3 ग्रह शिवाजी महाराजांचे उच्च आपल्याला त्यांच्या कुंडलीच्या माध्यमातून दिसतात. प्रभू श्री रामचंद्रांचे 5 ग्रह होते, शिवाजी महाराजांचे 3 ग्रह उच्च होते. त्यावरून आपल्याला समजू शकतं की कुंडली किती जबरदस्त आहे आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज हे किती पुण्यमान होते, ज्यामुळे त्यांची ही कुंडली ही अशा प्रकारे बनलेली होती. तर हे साधारण काही गोष्टींचा आपण या कुंडलीच्या माध्यमातून उहापोह केला. छत्रपती शिवाजी महाराज नित्य आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करो. आपण सर्वांनी प्रयत्न करू की आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या प्रत्येक मुलीपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण त्यांच्यामध्ये उतरवण्यासाठी प्रयत्न करू, असा आपण सगळे संकल्प करूया. हाच संकल्प आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालणं हे जेव्हा आपण करू तर त्या करण्यामुळे आपल्याला आजचा जो त्यांचा हा जयंतीचा सोहळा आहे तो योग्य होईल आणि तो कारणी लागेल असं मला वाटतं. शेवटचा एक मुद्दा सांगतो, आता जाता आठवलं की आपल्याला एक इतिहासामध्ये आठवतं सापडतं की एका सरदाराची, मुस्लिम सरदाराची स्त्री कोणी पकडून आणली होती एका सरदाराने आणि मग ती भेट म्हणून महाराजांना अर्पण करण्यात दिली आणि त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं की अशीच आमची आई असती तर आम्ही झालो असतो इतके सुंदर. आणि त्यांनी त्या स्त्रीला सन्मानाने साडी चोळी करून परत पाठवलं होतं. तर हे कारण का, तर गुरु, जसं मी म्हटलं, गुरु महाराजांची दृष्टी लग्नावर आहे, त्याच्यामुळे अगदी सात्विक दैवी विचारांनी असं भरलेलं शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व होतं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तिथीप्रमाणे शुभकामना देतो. आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक बनण्याचे, त्यांचे मावळे बनण्याचे आणि त्यांनी दाखवून दिलेल्या रस्त्यावर चालण्याचे प्रयत्न करू अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवा की जय बोलो, संभा की जय बोलो.